विदर्भी ही संतांची भूमी, त्यामध्ये शेणगाव येथील गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी। नरदोळा तालुका दर्यापूर येथील गुरुदेव सेवा मंडळ हे दरवर्षी गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आणि जयंती साजरी करत असते। यावर्षी त्यांनी महाप्रसादासोबतच रोगनिदान शिबिर आयोजित केलेलं होतं। इथं एकता हॉस्पिटलचे संचालक माननीय डॉक्टर इक्बाल पठाण व त्यांच्यासोबतच त्यांचे सर्व कर्मचारी आलेले होते। सोबतच कर्मचारी तसेच जे पाहुणे बोलावले होते त्यांचा गुरुदेव सेवा मंडळ यांनी शालाने श्रीफळ देऊन आदर सत्कार केला। यावेळी उद्बोधन करताना डॉक्टर इक्बाल पठाण आम्ही सगळे समाजाचे अंतिम संस्कार किंवा दफन केले आणि वेगवेगळे ज्या समाजाचे लोक होते त्या समाजाचे त्या प्रत्येकाला आम्ही सगळं केले। आणि मुस्लिम समाजामध्ये कसं असतो त्या घुसळ द्या लागतो, त्या पेशंटला हात लावायची गरज नाही पडे, आम्ही त्यावेळेला घुसळ देऊ। मग हिंदू समाजामध्ये जे गोष्टी आपल्याला करायचे होते त्यांना नवीन साडी घालायची हे करायचं आम्ही किती तरी जे सगळ्या समाजासाठी आमच्याकडून जे बनला ते आम्ही गणेश गुरुच्या मार्फत ते करण्यात आला। ही खूप मोठी बाब आहे। आणि त्याच्यानंतर माझ्या हॉस्पिटलचे काही लोक आहेत, सगळे लोक आले, दोन लेडीज आहेत, एक माया सिस्टर आहे, ते माझ्यासोबत खूप 18-20 वर्षापासून काम करत आहे आणि खरंच ते पेशंटची खूप सेवा करते। कोरोना काळामध्ये ते आपल्या हॉस्पिटलमध्ये होते, त्यांना चांगली सेवा केली। त्याच्यानंतर दुसरी सिस्टर आमची काउंटरवरती भारती आणि सगळ्या हॉस्पिटलचा स्टाफ त्याचा विसरलो होतो मी, म्हणून मी परत माझ्या खात्यात देता। खूप खूप धन्यवाद। इच्छा थी कि कैसे समाज को सुधारा जाए, कैसे समाज की सेवा की जाए। वो तो अपना काम करके चले गए, लेकिन आज के दौर में संत हमारे शिव बाबा अब ये कोशिश कर रहे हैं कि मेरे गांव का, मेरे लोगों का कैसा फायदा हो। गाडगे बाबा महाराज घर घर जाके सबको सर्वांना बोलायचे, शिक्षण घ्या, सगळ्यांना बोलायचे। आता परिस्थिती बदलली आहे, तर यांनी असा प्रयत्न केला की हे गेले म्हणजे मास्टरकी केला नव्हता ना, मास्टरकी सगळ्याची अशी आमचे गणेशभाऊ साखरेंकडे त्यांना बोलला, त्यांना बोलले गणेशभाऊ आपल्याला असं काही करायचं आहे की, तर गणेशभाऊंनी असं केला की गणेशभाऊंनी गाडगे बाबा घरोघरी जायचे आणि आपला ते जे त्यांना जे सांगायचं होतं ते सांगायचे। आता मी शिवसेनेचा होतो, मी हिंदू ते मुस्लिम, पण या माणसानं त्यांच्या हॉस्पिटलचं नाव सुद्धा एकता हॉस्पिटल ठेवलं। मला असं वाटतं की एकता हॉस्पिटल नाव जरी ठेवलं असेल पण यांचा उद्देश दुसरा असेल। पण जेव्हा जेव्हा मी 3 ते 4 वर्षापासून या शिबिरात त्यांच्यासोबत जातो तेव्हा मी एक माणूस पाहिला की तिथे जाती धर्म कुठलाही पंथ याचा द्वेष न करता जो माझ्याकडे आला तो माझाच नाही अशी भावना त्यांच्याकडे राहते। म्हणून मी त्यांच्यासोबत बोललो तर डॉक्टर साहेबांनी गरम तर मी गरम, पण आम्ही एकमेकाला समजून घेतो। त्या दिवशी डॉक्टर साहेबांनी त्यांनी तिथे मोगानं आणि तुमचे इतके शिवबाबा यांच्या हस्ते उद्घाटन केलं। त्यांनी शिवबाबाचा मागचा पास काय तेही पाहिलं। उनका ये मशहूर है, राष्ट्रसंत बनाया है उसने उनको, जो बाजार का भाजीपाला नहीं करता। और गाडगे महाराज कहते हैं कि अगर तुमको देव को देखना है तो किसी बीमार के पास जाओ, वो वहीं तुमको मिलेगा। आज ये दोनों चीजें यहाँ पे जमा हो, और इसको करने वाले हमारे डॉक्टर पठान साहब, इनके बारे में मैं इतना कहूंगा कि अभी तो महाराष्ट्र तक के पहुंची है इस बात। अभी जैसे पहले डॉक्टर ने बताया कि 5 स्टार इतर आरोग्य तपासण्या तर झाल्याच, पण जास्तीत जास्त पेशंट तिथं डोळ्याचे आलेले होते। काही लोकांना 100 रुपयातच तिथे चष्मे दिला। नाजीर सर यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण करून या कार्यक्रमाची सांगता केली।